शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी। होय शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। कापसाच्या भावामध्ये दिवसेंदिवस अजून वाढ होत आहे। जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव। त्याचबरोबर मित्रांनो, या आठवड्यामध्ये सुद्धा कापसामध्ये कशा पद्धतीने तेजी येण्याची शक्यता आहे यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून आत्ताच लाईक करून घ्या। मित्रांनो, CCI मुळे बाजारात हालचाल। कापसाचे दर काही ठिकाणी 7,700 रुपयावर तर काही ठिकाणी 8,000, काही ठिकाणी 8,500 रुपये। येत्या काळात अजून तेजी। खाजगी व्यापाऱ्यांकडून मागणी वाढली। खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा। मित्रांनो, खामगाव जिल्ह्यात CCIचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले कापसाच्या बाजारात हालचाली वाढली असून खाजगी व्यापाऱ्यांकडून मागणी वाढली आहे। परिणामी मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या दरात प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयाची वाढ झाली असून सध्या या जिल्ह्यात कापसाचे दर 7,700 रुपयावर पोहोचले आहे। काही जिल्ह्यात तर 8,500 पर्यंत दर आहे। त्यामुळे उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यात यंदा 1,27,590 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती। यामध्ये मान्सूनपूर्व कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते। पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी सिंचनाखाली सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढवले। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली। त्यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र आहे। खाजगी व्यापाऱ्यांची स्पर्धा वाढली। मित्रांनो, CCI केंद्र सुरू झाल्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांनी दर वाढवण्यास सुरुवात केली आहे। यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण झाली असून शेतकऱ्यांना कापसाला तुलनेने चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे। या जिल्ह्यात 7 केंद्र आहे। मित्रांनो, खर्च तरी भरून निघणार। उत्पादन घटले असले तरी सध्याच्या दरामुळे किमान उत्पादन खर्च तरी भरून निघेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे। भाव आणखी वाढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। खरेदी केंद्रात वाढती गर्दी। भावात वाढ होता CCI व खासगी खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे। कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेत असून खरेदी प्रक्रिया अधिक गतीने राबवण्याची मागणी होत आहे। CCIचे खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे बाजारात स्पर्धा वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी खासगी व्यापाऱ्यांना दर वाढवावे लागत असून सध्या कापसाची आवक चांगली असून व्यवहारात सकारात्मक वातावरण आहे। गणेश चौधरी, खाजगी कापूस व्यापारी यांचे मत। तर भाववाढीच्या अपेक्षा कायम। CCI खरेदी नियमित राहिल्यास व बाजारातील स्पर्धा वाढल्यास कापसाच्या दरात आणखी सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। शेतकरी आशाने बाजाराकडे लक्ष ठेवून आहे। ओलाव्याचे देतात कारण। सुरुवातीला ओलाव्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत अल्प दरात कापसाची खरेदी केली। त्या काळात कापसाला प्रति क्विंटल 7,200 रुपयाचा भाव मिळत होता। आता मात्र त्या ठिकाणी कापूस चांगला आहे म्हणून कापसाचे भाव वाढलेले सुद्धा मिळत आहे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला बघा, शेतकऱ्याच्या नावासहित 8,420 ची पावती। पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला 8,500चा भाव गेलेला आहे। इतर ठिकाणी सुद्धा कापसाचे भाव वाढताना दिसत आहे। तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट करून सांगा। आता इतर बाजार समितीची माहिती। वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,000 रुपये क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भिवापूर लांब स्टेपल कापूस 660 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8,050चा भाव चालू आहे। पुढील बाजार समिती पटापट बघूया। मित्रांनो, पाथर्डी नंबर 1 जातीचा कापूस 7,350 रुपये। त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,925 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,185 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,245 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,960 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर जालना हायब्रिड कापूस जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,000 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,700 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त 7,850 रुपये। त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 8,000 रुपये। त्यानंतर बीड धारूर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,900 रुपये। त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा जास्तीत जास्त 7,950 रुपये। दररोजच्या माहितीसाठी आत्ताच आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जाताना लाईक करा। धन्यवाद।